नमस्कार मित्रांनो, आपण जेव्हा बंदिस्त शेळी मेंढी पालनात काम करत असतो, त्याचबरोबर जर नारी सुवर्ण सारखी जात असेल, जे प्रत्येक वेळेला 2 किंवा 2 पेक्षा अधिक पिल्लं देण्याची क्षमता ठेवते, त्यासाठी आपल्याला तिला योग्य चाऱ्याची आणि योग्य खुराक देण्याची गरज असते. मित्रांनो, शेवटच्या 1 ते 1.5 महिन्याच्या टप्प्यात पिल्लांची आत साईज वाढल्यामुळे मेंढीची चारा खाण्याची क्षमता कमी होते. त्यासाठी आपण तिला काय केलं पाहिजे, की शेवटच्या 1.5 महिन्याच्या टप्प्यात तिला आपण चांगला खुराक दिला पाहिजे. चांगल्या खुराकाबरोबर आपण तिला चांगला चारा दिला पाहिजे. आणि त्याचबरोबर टॉनिक असेल, ओरल सप्लिमेंट. मित्रांनो, शेवटच्या 1.5 महिन्याच्या काळात पिल्लांच्या पोषणासाठी आणि मेंढीच्या चांगल्या दूध उत्पन्नासाठी आपण कोणतं टॉनिक द्यायचं हे आजच्या व्हिडिओत पाहणार आहे. मित्रांनो, मेंढीला आपण शेवटच्या 1.5 महिन्याच्या काळात कॅल्शियममध्ये आपण ऑस्टेवेट जर दिलं तर तिच्या शरीरासाठी आणि पिल्लांच्या वाढीसाठी चांगले राहील. त्याचबरोबर व्हायटेमिन, मल्टीव्हिटॅमिन असणारं व्हायटेमिन जर आपण दिलं तर तिच्या जी शरीरात जी व्हिटॅमिनची कमतरता होईल ती भरून निघेल. त्याचबरोबर आपल्या पिल्लांची वाढ देखील चांगली होईल आणि मेंढीचं उत्पन्नही चांगलं राहील. मित्रांनो, जेव्हा आपण 2 पिल्लं देणार आहे, मेंढीची जात असेल किंवा शेळी जात असेल, यामध्ये काम करत असेल तर त्यामध्ये आपण त्यांना चांगल्या चाऱ्याबरोबर, चांगल्या खुराकाबरोबर ओरल सप्लिमेंटची देखील काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद.